नमस्कार मित्रांनो, संदेश डिजिटल सर्व्हिसेस या चॅनलवर आपले स्वागत आहे। मित्रांनो, भरपूर महिलांना असा प्रश्न पडलेला आहे, फॉर्म तर भरला आहे, अर्ज मंजूर सुद्धा झालेला आहे, पण अजूनपर्यंत आपल्या खात्यावर 3000 रुपये का नाही आले असा प्रश्न भरपूर महिला भगिनींना पडलेला आहे। तर योजनेच्या पहिल्या टप्प्यातील लाभार्थी महिलांना 3000 रुपये मिळालेले आहेत। आता दुसऱ्या टप्प्यात ज्या महिलांना पहिल्या टप्प्यात जुलै व ऑगस्ट या महिन्याचे 1500 म्हणजेच 3000 रुपये ज्या महिलांना मिळाले नाहीत अशा महिलांना आता जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे हप्ते म्हणजेच एकूण 4500 रुपये हे सप्टेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे। अजूनपर्यंत ज्या महिलांनी आपल्या आधार कार्डला कोणतेही बँक खाते लिंक केले नाही अशा महिलांनी तत्काळ बँकेत जाऊन आपल्या आधार कार्डला बँक खाते हे लिंक करून घ्यावे, जेणेकरून जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर या तिन्ही महिन्याचे एकूण 4500 रुपये हे त्यांच्या खात्यावर येतील। योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांनी आपले आधार कार्ड बँक खात्यांशी सीडिंग करणे अत्यंत आवश्यक आहे। आधार सीडिंग प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील 4500 रुपये मिळतील। आधार सीडिंग न केल्यास योजनेचा लाभ मिळू शकणार नाही। जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी सीड झाले असेल तर तुम्ही 4500 रुपये मिळवण्यास पात्र आहात। आणि अजूनपर्यंत जर तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केला नसेल तर तुम्ही नजीकच्या सेवा केंद्रामध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणी प्रक्रियेमध्ये लाभार्थ्यांनी आपल्या आधार कार्डची माहिती, बँक खात्याचा तपशील आणि इतर आवश्यक कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे। नोंदणी झाल्यानंतर लाभार्थी महिलांना योजनेचा लाभ मिळवण्यासाठी त्यांच्या बँक खात्यात 4500 रुपये जमा केले जातील। महिला भगिनींनो, तुम्ही जर यापूर्वी तुमचा ऑनलाईन अर्ज तुम्ही वेबसाईटवर सादर केला असेल तर तुम्ही वेळोवेळी तुमच्या अर्जाचा स्टेटस जाणून घ्या। तुमचा अर्ज पात्र झाला की अपात्र झाला तुम्ही वेबसाईटवर त्याचा स्टेटस हा बघू शकता। तर तुम्हाला जर तुमच्या अर्जाचा स्टेटस बघायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा। तुमचा अर्जाचा स्टेटस कसा बघायचा हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर यायचे आहे आणि गुगलवर सर्च बारमध्ये ladkibahine.maharashtra.gov.in असे तुम्हाला सर्च करायचे आहे। तर या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही थेट वेबसाईटवर तुम्ही येऊ शकता। तर तुम्ही ज्या मोबाईल नंबरद्वारे तुम्ही तुमचा ऑनलाईन अर्ज दाखल केला आहे तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। इथे तुम्हाला लॉग इन डिटेल विचारेल, तर तुम्हाला इथे आता तुमची प्रोफाईल ही लॉग इन करायची। तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे आणि खाली तुम्हाला कॅप्चा बॉक्समध्ये जो काही कॅप्चा आहे तो तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर आता तुम्हाला इथे लॉग इन हे बटन दिसेल, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। लॉग इन सक्सेस असा मेसेज सुद्धा आलेला आहे, म्हणजे तुमची प्रोफाईल ही लॉग इन झालेली आहे। तर तुम्ही आता जो काही तुम्ही अर्ज ऑनलाईन दाखल केलेला असेल तर आता तुम्हाला इथे ॲप्लिकेशन मेड अर्लियर या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे। या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही तुमचा अर्ज दाखल केलेला आहे त्याचा तुम्हाला आता इथे स्टेटस दिसणार आहे। तर यामध्ये तुमचं सुरुवातीला नाव, ॲप्लिकेशन नंबर, जो काही तुम्ही फॉर्ममध्ये फोटो अपलोड केला तो फोटो तुम्हाला इथे दिसणार आहे। त्यानंतर ॲप्लिकेशन स्टेटस, तर हे बघा महिला मंडळ तुमच्या अर्जाची इथे स्थिती तुम्हाला इथे दिसणार आहे, पेंडिंग। आणि तुमचा जर अर्ज मंजूर झाला असेल तर तुम्हाला असा अप्रूव्ह असा मेसेज दिसेल, म्हणजे अप्रूव्ड म्हणजे तुमचा अर्ज आता मंजूर झालेला आहे। त्यानंतर तुम्ही या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करून तुमच्या अर्जाची स्थिती कुठपर्यंत आलेली आहे ते सुद्धा तुम्ही हे तपासू शकता। तर इथे तुमचा जो काही अर्ज आहे तो डिस्ट्रिक्ट लेवलला हा अप्रूव्ड झालेला आहे। ज्या अधिकाऱ्याने तुमचा अर्ज हा मंजूर केलेला त्या अधिकाऱ्याचे तुम्हाला इथे नाव दिसेल। नंतर तुमचा अर्ज मंजूर केल्याची तारीख दिसेल। त्यानंतर खाली तुम्हाला आता व्हिलेज लेवल पेंडिंग, तर तुमचा आता गाव पातळीवर तुमचा अर्ज अजून हा पेंडिंग आहे। तर काही दिवसात जे काही व्हिलेज लेवल पेंडिंग आहे हे सुद्धा अप्रूव्ड होऊन जाणार आहे। आणि त्यानंतर तुमचे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे तिन्ही महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 4500 रुपये हे तुम्हाला आता मिळणार आहेत। तर अशा प्रकारे तुम्ही हा तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करू शकता। त्यानंतर तुमच्या अर्जामध्ये काही दुरुस्ती असेल तर तुम्हाला इथे रिसबमिट असे ऑप्शन दिसेल, तर तुम्हाला डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर रिमार्क्समध्ये काही त्रुटी असेल त्याचे निवारण करून तुम्हाला तुमचा अर्ज पुन्हा रिसबमिट करायचा आहे। त्यानंतर तुमचा अर्ज पुन्हा अप्रूव्ड होईल
आणि त्यानंतर तुम्हाला या योजनेचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला मिळून जाईल। महिलांनो, जर तुमचा अर्ज तुम्ही भरला असेल आणि अर्ज तुमचा मंजूरसुद्धा झाला असेल तर तुमचे लाडकी बहीण योजनेचे 1 ऑगस्टपासून जे अर्ज तुम्ही भरले आहेत त्याचा निधी 31 ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। माध्यमाशी बोलताना आदिती तटकरे म्हणाल्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे। या कार्यक्रमात ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून या योजनेत अर्ज केले आहेत त्यांना पैसे मिळणार आहेत। सध्या ऑगस्ट महिन्याचे अर्जाची छाननी सुरू आहे। तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना या योजनेचे पैसे मिळणार आहेत, असे माध्यमांशी बोलताना आदिती तटकरे मॅडम म्हणाल्या। तर महिला भगिनींनो, जर तुम्ही तुमचा अर्ज ऑगस्ट महिन्यात भरला असेल आणि सदरचा अर्ज तुमचा मंजूरसुद्धा झालेला असेल तर तुम्ही तुमच्या आधार कार्डला कोणती बँक लिंक आहे हे तपासून घ्या। जर आधार कार्डला जी कोणती बँक लिंक असेल ती बँकेत जाऊन ती बँक चालू आहे की बंद आहे याची खात्री करून घ्या। जर खाते बंद असेल तर KYC करून खाते चालू करून घ्या, जेणेकरून तुमचा जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 3ही महिन्याचे पैसे तुमच्या आधार कार्डला जी कोणती बँक लिंक आहे त्या खात्यावर येऊन जातील। तर अशा प्रकारची ही माहिती होती। माहिती आवडली असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।